नमस्कार. ठरलं तर मग ह्या सिरियलचे एपिसोड आणि प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण पाहत आहोत अस्मिताला इथे तिच्या नवऱ्याचं सचिनचं सत्य समजलेलं असतं की तो दुसऱ्या मुलींसोबत अफेअर करतो आणि आपल्यासोबत लग्नाचं नाटक केले. हे सगळं समजल्यानंतर बिचारी खचून गेली. आपल्या नशिबी आपलं बाळ जन्माला येणार आणि त्यावेळेला हे असं सत्य यावं, इतकं दुर्दैव कुठल्याही बाईचं नसावं असं तिला वाटत असतं. तिला फार वाईट वाटत असतं. ती रडत असते. सचिन सांगण्याचा प्रयत्न करत असतो की त्या मुलीला मी फक्त माझी कलिग आहे म्हणून भेटलो होतो, असं बाकी तू जसं विचार करते तसं काही नाही. इथे आता अर्जुन संतापतो की माझ्यासमोर माझ्या बहिणीशी खोटं बोलतोय हा. मग त्याला तो कानपटीत मारत विचारतो की तू मला वचन दिलं होतं तू पुन्हा असं कधी वागणार नाही, तरी तू तेच तेच परत केलंस. इथे आता सगळेजण त्याचं बोलणं ऐकू लागतात आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की हे सगळं अर्जुनला पहिलेच ठाऊक होतं. मग इतके दिवस अर्जुन गप्प का राहिला? अर्जुनला इथे अस्मिता जाब विचारते, तुला माहिती असताना तू मला सांगितलं का नाही? आणि कल्पनाही संतापते, अर्जुन तुला गप्प राहताना काहीच कसं वाटलं नाही? आम्हाला तर सांगायला हवं होतं. आमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता हा. असा व्याभिचारी नवरा कुणाला आवडेल? इथे तो सांगू लागतो की त्याने माझ्याकडे एक शेवटची संधी मागितली. मी त्याला संधी दिली की तू सुधर आणि तुझ्या संसाराकडे लक्ष दे. इकडे तू तुझ्या बायकोकडे अस्मिताकडे लक्ष दे. पण कल्पनाला संताप झालेला असतो. तू ह्या गोष्टी अस्मिताला नाही तर आम्हाला तरी विश्वासात घेऊन सांगायला हव्या होत्या. इथे आता महिपतला भेटण्यासाठी प्रिया गेलेली असते आणि प्रियाला पाहून चिचुंद्री इथे कशी काय आली म्हणून प्रश्न विचारू लागतो. त्यावेळेला ती सांगू लागते की मी तुम्हाला भेटायला गुपचूप आली आहे, कोणाला सांगू नका, पटकन उठा. त्यांना ती उठवते आणि मग त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न इथे ती करू लागते. महिपत मात्र तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. तू आणि नागराज सारखाच आहे, मी तुमच्या दोघांवर विश्वास ठेवणार नाही. त्यावेळेला ती सांगू लागते, हे बघा मी साक्षीला भेटले, साक्षीला पोलिसांच्या ताब्यातनं मी वाचवलं, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यात तिने रेकॉर्डिंग करून आणलेली की मला प्रियाने वाचवलं. बाबा तुम्ही जर कधी प्रियाच्यावर विश्वास ठेवणार असेल तर नक्की ठेवा, ती आपल्याला या सगळ्यात मदत करणार. असा व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे आता प्रिया महिपतला एक ऑफर देते. ती ऑफर तुम्ही मान्य करावी. आपण दोघं मिळून नागराजचं चांगलंच काम काढू असंही तिला वाटत असतं. आता नागराज ह्या सगळ्या गोष्टीला होकार देईल का आणि दोघंजणं पुन्हा एकदा एका टीममध्ये येतील का? आता मुलीच्या सुखासाठी, आपल्या मुलीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नासाठी महिपत प्रियाशी हातमिळवणी करणार का? हेही आपल्याला पुढे पाहायला मिळणार. आणि प्रियाचा जो पुढचा प्लॅन आहे नागराजला फसवण्याचा, तो यशस्वी होणार का? हेही आपल्याला पुढच्या भागातच पाहायला मिळणार. आज आपण आता महिपत काय सांगतो या गोष्टीकडे पाहण्यातच वेळ घालवणार. पुढील भागामध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळेल. आता इथे आपल्याला असं पाहायला मिळते आपला अर्जुन संतापलेला असतो सचिनवरती. सचिन मात्र सगळ्यांसमोर माफी मागतो, मी जे केलं ते चुकीचं केलं. मी त्या मुलीला शेवटचं भेटायला गेलो होतो आणि मी तिला बोललो की आपण पुन्हा कधीही भेटायचं नाही. त्यात मग अस्मिता म्हणते, किती खोटारडा आहेस तू, एखाद्या मुलीला भेटायला किंवा कधी भेटायचं नाही असं सांगायला गेल्यावर तिच्या गळ्यात पडून तिच्या पप्प्या नसतात घ्यायच्या, तू तिच्या पप्प्या घेत तिच्या गळ्यात पडत होतंस. किती खोटारडा आहेस तू. इथे मला तुझ्यावर आता अजिबात विश्वास नाही, अस्मिता म्हणते. आणि प्रतापही म्हणतो, माझ्या मुलीसमोर तू किती खोटं बोलत आहे, उघड उघड खोटं बोलतोयस, आम्हाला दिसतंय. आणि अशा माझ्या मुलीच्या या असल्या अवस्थेत तुला आम्ही बाहेरही काढू शकत नाही. येणाऱ्या बाळाला काय सांगू, तुझा बाबा कुठे आहे? ही गोष्ट तिला अस्मिताला फारच लागते. बिचारी ढसढस रडत असते. माझ्या मुलाचं माझं भविष्य काय, असा ती सवाल करत असते, रडत असते. तितक्यातच अर्जुन कॉलर सोड अशी हाक येते आणि सगळेजण मागे वळून पाहतात तर तिथे आजी आलेली असते. पूर्ण आजी आल्याने आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो. आजीने सगळं काही ऐकलेलं असतं. घरात यावं आणि पाहावं तर काय, असं व्याभिचारी नात जावई असं म्हणत ती घरात आजी एंट्री करते. नातीला कवटाळते आणि आपल्या नातीबाबत असं काही घडावं, आपलं नशीब किती खराब असं म्हणत आजी सगळ्यांसमोर बोलत असते. आणि सचिनला ती जाब विचारत असते, असं काही वागताना तुला लाज कशी वाटली नाही? माझ्या नातीला फसवताना तुला काहीच का वाटलं नाही? असा सवालही इथे आजी विचारू लागते. सचिन मात्र त्यांच्या सगळ्यांसमोर बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र आजी त्याला सांगते, एक शब्दही बोलू नको, तुझं कुठलंही बोलणं कुठलंही भाषण ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि तू तर माझ्यासमोरही उभं राहू नको, असं ती बोलू लागते.
माझ्या नातीला ह्या दिवसात तू सुख द्यायला हवं होतं, तर त्या आठवणीच्या दिवसात तू तिला दिलं तर दिलं काय? हे असलं दुःख. आता काही निर्णय घ्यायला डोकं चालत नाही, कारण डिलेवरीची अस्मिताची जवळ आली. आता बाळाचा विचार महत्त्वाचा. थोडे दिवस तुझा विषय आपण बाजूलाच ठेवूया, पण तुला कोणीही माफ केलेलं नाही एवढं लक्षात असू दे, असंही सचिनला ती म्हणू लागते. सचिन मग आजीसमोर गायाबाया करतो, हातपाय जोडतो, त्यांच्यासमोर गुडघ्यांवर बसून माफी मागू लागतो. मी पुन्हा असं कधीही वागणार नाही अशी शाश्वती तो देऊ लागतो. पण आताही त्याच्यावर विश्वास ठेवायला कुणाचंही मन तयार नाही. अस्मिता त्याला धक्का देऊन बाजूला सारते. आणि मग इथे प्रिया सगळं काही बाहेर उभी राहून ऐकत असते. सगळा घडलेला प्रकार तिने सगळा पाहिलेला असतो. सचिन मात्र अस्मिता हाक मारतो. अस्मिता त्याला जवळही येऊ नको म्हणत खोलीत जाते आणि प्रतापही त्यांना सांगतो की माझ्या मुलीपासून दूर राहायचं. आजीने ठणकावून सांगितलं आहे, थोडा दिवस निर्णय घ्यायला मला वेळ लागेल, पण तो एक संधी द्या असं म्हणत सगळ्यांजवळ संधी मागतो. त्याला आता घरात राहायची परमिशन मिळाली आहे, पण अस्मिता किंवा इतर कुणाच्याही जवळ जायचं नाही असे सांगण्यात तंबी देण्यात आली आहे. इथं मात्र सचिन पुन्हा एकदा यशस्वी झाला. काही करून आपण बँकरप्ट झालो आहे, म्हणजे आपण बर्बाद झालो आहे हे कुणाला कळायला नको. आता यांच्याच घरात राहून यांचा पैशांचा वापर करायला हवा, नाहीतर मग आपली काही खेर नाही असंही सचिन म्हणू लागतो. आता हा लबाड लांडगा निघाला आहे हे प्रियाला समजले. इतके दिवस डोळे वाटारून माझ्याकडे पाहत होता, मला टोमणे मारत होता ना, आता तुझी बारी असं म्हणत प्रिया त्याच्याकडे बघत बघत घरामध्ये एंट्री करते. तिला पाहून तो पुन्हा एकदा गरीब वासरासारखा चेहरा करतो. पण प्रियाला आता कळलं आहे, हा तर आपल्याही पुढचा निघाला, बाप निघाला बाप. हा तर मोठा शातीर दिमाग माणूस निघाला, याच्यापासून सावध राहायला हवं. संध्याकाळी सगळेजण जेवणाच्या टेबलवर आलेले असतात आणि लाचारासारखा सचिनही तिथे येऊन उभा राहतो जेवण करण्यासाठी. अस्मिता जवळच्या खुर्चीजवळ जाऊन बसतो. अस्मिता त्याला पाहते, चमचा आपटते आणि सगळेजण आपल्याकडे रागारागाने पाहताय म्हटल्यावर सचिन मान खाली घालून तिथे बसलेला असतो. आणि प्रत्येक वेळेला खरं तर सुभेदारांच्या घरामध्ये जेव्हाही जेवणासाठी बसतात त्यावेळेला सगळेजण आनंदी असतात, पण पहिल्यांदा असं झालेलं असतं. कुणाच्याही चेहऱ्यावरती आनंद काही दिसत नाही. या गोष्टीचा आनंद आता प्रिया तर घेणारच. प्रिया म्हणू लागते सायलीला, तू तर मला या टेबलावर हुसकावून लावलं होतंस. मी फक्त एका गुन्हेगाराला घाबरून चुकीची साक्ष दिली म्हणून मी जेलमध्ये गेली होती, पण हा तर व्याभिचारी दुसऱ्या बायकांबरोबर तोंड काळं करून आलाय, आणि हा असला जावई तुम्हाला चालतो? सुनामध्ये आणि जावयामध्ये सुभेदार भेदभाव करतात हे आता स्पष्ट झालं, हो की नाही सायली? असं म्हणत प्रिया तिथे टॉन्ट मारू लागते. आणि प्रियाला तोंड बंद ठेव असं सायली सांगते. त्यात आजीही म्हणते, तू जरा जास्तच बोलत आहे, तू आमच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आम्ही तुला सून मानतच नाही गं, त्यामुळे सून आणि जावयातला भेदभाव तुझ्या काय लक्षात येणार? असं म्हणत आजी इथे प्रियाचं तोंड बंद करू पाहते, पण प्रिया काही केल्या तोंड बंद करायला तयार नाही. तिने आता या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. सचिनला टेबलावरून उठवून बाजूला का नाही फेकते? मला कसं बाजूला टाकलेलं तसं यालाही टाकायला हवं. समान न्याय हवा की नाही घरामध्ये? असं प्रियाने विचारल्यावरती आता पुढे काय होणार पाहण्यासाठी उद्या पाहावं लागेल. इथे मात्र आपली सायली अर्जुनवर रागा भरलेली आहे. इतकं मोठं सत्य माझ्यापासून, घरच्यांपासून तुम्ही का लपवायला नको हवं होतं तुम्ही? त्याने अशा व्यक्तींचा जास्तच माज वाढत जातो असं तिचं म्हणणं असतं. पण अर्जुनला वाटतं की माझी बहीण डिलेवरी झाली असती मग मी तिला सगळं सत्य सांगितलं असतं. आता तिची नाजूक परिस्थिती आहे, तिचं मन आनंदी राहायला हवं होतं. चला तर मग ह्या दोघांच्या भांडणाचा पुढे काय निर्णय होतो हेही आपण पाहूया. धन्यवाद.